नमस्कार. अरुणास क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 टिअरमध्ये केक बनवणार आहोत आणि त्यासाठी मी इथे एका स्पेसरचा वापर करणार आहे. तर हा बघा, स्पेसर वापरल्यामुळे केकचा लुक किती सुंदर दिसतो आहे. तर चला आपण लगेचच केक बनवायला सुरुवात करूया. मला आजचा केक हा 3.5 किलोचा बनवायचा आहे. त्यासाठी मी सर्वात मोठा जो केकचा बेस आहे तो मी 10 इंचच्या टीनमध्ये बेक करून घेतला आहे आणि त्याला चॉकलेट क्रीमने आयसिंग करून घेतलेलं आहे. केकला आयसिंग कसं करायचे याचे बरेच व्हिडिओ मी या अगोदर अपलोड केलेले आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये यासाठी मी फक्त डेकोरेशन कसं करायचं याचा व्हिडिओ मी आज करत आहे. सर्वात प्रथम इथे मी व्हाईट क्रीमने पूर्ण केकला कवर करून घेतलेला आहे. आजचा केक हा व्हाईट आणि पिंक शेडमध्ये बनवायचा आहे. त्यामुळे मी थोडासा पिंक कलरचा सुद्धा वापर इथे करत आहे आणि थोडा व्हाईट आणि पिंक शेडमध्ये केक पूर्णपणे कवर करून घेत आहे. आणि स्क्रॅपरच्या साहाय्याने केकला छान अशी फिनिशिंग करून घेत आहे. आणि जी एक्स्ट्राची क्रीम वरती आलेली असते तिला पॅलेट नाईफने आपल्याला रिमूव्ह करून घ्यायचं आहे आणि टॉपचा सरफेससुद्धा एकदम प्लेन करून घ्यायचा आहे. आता अशा प्रकारे आपला हा 2 किलोचा केक इथे रेडी झालेला आहे. आता पॅलेट नाईफचा वापर करून मी पूर्ण केकवर अशी डिझाईन करून घेत आहे. ही डिझाईन बनवायला फ्रेंड्स अतिशय सोपी आहे आणि दिसायला तर फारच सुंदर दिसते. त्यानंतर आपल्याला केकची दुसरी लेअर घेऊन त्यालाही व्हाईट क्रीमने कवर करून घ्यायचं आहे. जसे आपण पहिला केक बनवला होता त्याचप्रमाणे आपल्याला हा दुसरा केकही बनवून घ्यायचा आहे. मी इथे तिन्ही केक सेम डिझाईनचे ठेवलेले आहेत आणि त्यावर स्ट्रक्चरसुद्धा मी सेमच तयार करून घेतलेला आहे. आता इथेही मी स्क्रॅपरच्या साहाय्याने केकला फिनिशिंग करून घेत आहे आणि व्हाईट आणि हलकेसे पिंकने त्याला शेड करून घेत आहे. आता हा आपला 1 किलोचा केक इथे रेडी झाला आहे आणि ह्यासाठी मी 8 इंचचा टीनचा इथे वापर केलेला आहे. फ्रेंड्स, ज्यावेळी तुम्ही असे टिअर केक बनवता त्यावेळी सर्वात खालचा केक हा जास्त वजनाचा बनवायचा, जेणेकरून वरचे केक आपले स्टेबल राहतील. आता मीही इथे सर्वात मोठा केक हा 2 किलोचा तयार करून घेतलेला आहे आणि आपला हा सेकंड केक आहे जो मी 1 किलो ते 1.25 किलोचा एवढा वजनाचा मी बनवून घेतलेला आहे. आता ह्यालासुद्धा मी सेम टेक्स्चर करून घेणार आहे. आता इथे मी सर्वात छोटा म्हणजे तिसरा लेअर इथे मी आयसिंग करून घेत आहे आणि हा आपला 1/2 kgचा केक आहे. ह्याला मी 5 इंचच्या टीनमध्ये बेक करून घेतलेला आहे. त्यामुळे केकला छान हाईट देखील आलेली आहे. फ्रेंड्स, ज्यावेळी तुम्ही असे टिअर केक बनवता त्यावेळी सर्वात टॉपचा जो केक असतो त्याचं वेट कमी असलं पाहिजे, जेणेकरून केक व्यवस्थितपणे स्टेबल राहील. आता यानंतर आपल्याला केक अरेंज करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी मी इथे पॅलेट नाईफचाच वापर करत आहे आणि आपल्याला केकला दुसऱ्या केकवर शिफ्ट करून घ्यायचं आहे. आता इथे मी पेपर्स टॉवेलचा इथे वापर करत आहे. तुम्ही पेपर्स टॉवेलऐवजी प्लॅस्टिकचे टॉवेलसुद्धा वापरू शकता. ॲक्च्युली हा केक मला जवळच डिलिव्हरी द्यायचा होता, त्यासाठी मी इथे पेपर टॉवेलचा वापर केला आहे. आता मी इथे शिमर पंपमध्ये सिल्वर कलरचा शिमर घेतलेला आहे आणि त्याने मी पूर्ण केकवर स्प्रे करत आहे. आता एका पायपिंग बॅगमध्ये व्हाईट क्रीम घेऊन केकला बॉर्डर करून घेत आहे आणि यासाठी मी सर्वात छोटा स्टार नोझलचा इथे वापर करत आहे. आता त्यानंतर आपण जो 1/2 kgचा केक बनवला होता त्यावर देखील शिमर स्प्रे करून घ्यायचा आहे आणि त्यालाही मी बॉर्डर करून घेत आहे. आता इथे आपल्याला केकवर स्पेसर ठेवायच्या अगोदर
केकच्या टॉपवर आपल्याला बटर पेपर लावून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला केक सेफली राहील. आता त्यानंतर इथे आपण केकला डेकोरेट करणार आहोत. यासाठी मी इथे आर्टिफिशियल फ्लावरचा वापर करत आहे. तुम्ही ओरिजिनल फ्लावर वापरले तरी काहीच हरकत नाही. आणि त्याचबरोबर इथे मी सिल्वर कलरची फॉक्स बॉलचा सुद्धा वापर करत आहे. जर तुम्ही इथे ओरिजिनल फ्लावरचा यूज करत असाल तर जो पोर्शन केकमध्ये इन्सर्ट होणार आहे त्याला सेलो टेप लावायला मात्र विसरायचं नाही. माझ्याकडे काही आर्टिफिशियल लीव्स आहेत, त्याचाही मी इथे डेकोरेशनसाठी वापर करत आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने केकला डेकोरेट करू शकता. मी ते फ्लावर्स आणि फॉक्स बॉल आणि त्याचबरोबर काही लीव्सचा वापर करून केकला पूर्णपणे डेकोरेट करत आहे. आता इथे 2 केकच्या मध्ये स्पेसर ठेवायचा आहे. माझ्याकडे इथे हार्ट शेपचा स्पेसर आहे. मार्केटमध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या डिझाईनचे स्पेसर अवेलेबल आहेत. मी ह्याला आर्टिफिशियल फ्लावर्स आणि काही LED लाईटनी इथे डेकोरेट केलेलं आहे. त्याचबरोबर फॉक्स बॉलसुद्धा डेकोरेशनसाठी वापरलेला आहे. आता यावर आपल्याला जो आपण छोटा हाफ KGचा केक बनवला होता त्याला असेंबल करायचं आहे. आणि त्याचबरोबर मी ते हॅपी बर्थडेचा टॅगही लावून घेत आहे. तर हा पहा फ्रेंड्स, स्पेसरमुळे आपल्या केकचा लूक किती सुंदर दिसत आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.